मुंबईमधली कामगारांची चळवळ त्यांनी पाहिली. त्या चळवळीमध्ये त्यांचा फार मोलाचा सहभाग होता. त्यानंतर राजकारणाकडे ते वळले आणि राजकारण करत असताना सांस्कृतिक कार्य देखील त्यांनी जपलेलं आहे आणि खास करून दहीहंडी उत्सव हा त्यांचा आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यानंतर राजकारणामध्ये गृहनिर्माण सारखं महत्त्वाचं खातं त्यांनी सांभाळलं आणि आता राज्याचं सर्वोच्च जे सभागृह आहे विधिमंडळ त्यामध्ये ते उपसभापती म्हणून विधान परिषदेचं आता कामकाज पाहणार आहेत. तुम्ही ओळखलंच असेल. आपल्यासोबत सचिन भाऊ अहिर आहेत. आजही काही लोक सांगतात की आम्ही तुम्हाला हे दिलं, आम्ही तुम्हाला ते दिलं. त्यांना नम्रपणे मला सांगायचं की तुम्ही जे दिलं ते जी चीज करण्याचं काम आम्ही केलं. माझ्या मागे काय ठाकरे अण्णाव नाही आहे, माझ्या मागे काय पवार अण्णाव नाही. मी जे आहे ते मी आहे आणि मला रोज कष्ट करावं लागेल तरच माझं नाव राहील, माझं काम राहील, लोकांसमोर दिसेल. पण भाऊ, ज्यावेळी काही काळ आपण पडद्याच्या मागे काम करत होतात, तो जो काळ होता तो खरं वेदनादायी होता का? नुकसान झालं. म्हणजे आज समजा ही म्हणजे खरं तर मी ही भूमिका 2024ला पण घेऊ शकलो असतो, महानगरपालिकेमध्ये पण घेऊ शकलो असतो. ते घेतली असतील तर मी या पदावर, यापेक्षा मोठ्या पदावर किंवा छोट्या पदावर गेलो असतो किंवा नाही गेलो असतो. पण त्या समाजाला न्याय नक्कीच देऊ शकलो असतो. आज मला सांगा की ज्यावेळी मी निर्णय हा घेतला, माझे कार्यकर्त्यांचा एक प्रेमाचा, मी आरोप हा शब्द वापरणार नाही, एक प्रेमाची नाराजगी आहे की मी आमदार झालो, आम्हाला काय कार्यकर्ता म्हणून मिळाला, आमचे प्रश्न कुठे सुटले. वर्लीकर हा दुखावलेला होता भाऊ. मी जरा स्पष्टच बोलते, कारण ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतलात की तुम्ही लढणार नाहीत, त्यावेळी त्याला असं वाटत होतं की आपला हक्काचा माणूस हा आता आपण कुठल्या अनेक लोक रडले पण होते. असं नाही का नाही की आमचा भाऊ गेला, हा चुकीचा निर्णय होता भाऊ. पॉलिटिक्स इज पॉलिटिक्स, म्हणजे पॉलिटिक्स इज ऑल्सो सर्वायवल. बरोबर आहे. तुम्ही नीतिमत्ताची चर्चा करता, निष्ठेची चर्चा करता, या सर्व गोष्टी आहेत. पण ती केव्हा होईल, जेव्हा तुम्ही सर्व्हाइव्ह कराल तर. मी म्हटल्याप्रमाणे की माझ्या मागे काय राजकीय बोलले नाही आहे मी, आणि माझी जी शक्ती आणि ताकद जी आहे त्यांच्यासाठी जर झटून मी त्यांना न्याय देऊ शकलो नाही तर मग काय होणार आहेत. मी इतिहास जमा झालो तर तेही इतिहास जमा होणार आहेत. पण आता असं म्हणता येईल का की राईट पर्सन ॲट द राईट लोकेशन? त्यांच्यामध्ये जिद्द दिसते, काम करण्याची जिद्द, आणि ते 24/7 अवेलेबल होण्याचं काम करतात. बघा आजही त्यांची प्रकृती ठीक नाही आहे. खरं. हे कशामुळे नाही आहे की ते काम करणार. तर त्यांनी असा मास्टर स्ट्रोक मारला आहे की गाडीतला माणूसही घेतलेला आहे आणि बंगल्यावरचाही माणूस आलेला आहे. त्यामुळे एक मोठा सेटबॅक या निमित्तानं उभाटाला पक्ष म्हणून देखील बसलाय. मला एक समजत नाही गणित की आमच्याकडे आला तर तो चांगला, आमच्याकडनं गेला तो नालायक, असं आपल्याला कशी भूमिका मांडता येईल. माझी अशी अपेक्षा होती की आदरणीय पवार साहेबांनी ज्या अर्थी मला शुभेच्छा देण्याचं काम केलं तशी मॅच्युरिटी आपल्यातले काही लोकांनी घ्यायला पाहिजे होतं. की ठीक आहे, तुम्ही तिकडे असताना त्यांना सुझाव देत होतात, ते मान्य झाले असते तर मला असं वाटतं की कदाचित इतकी उतरती काळा पक्षाला लागली नसती. की बघा ते लेगेसीतून अजून ते बाहेर यायला तयार नाही आहे. की एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉलवर अवेलेबल आहे, आपण कॉलवर पण अवेलेबल आहोत का, डायरेक्ट माणूस करू शकतो का, ह्या मर्यादा आहेत. पवार साहेबांना सांगून निघालेला की मी जातोय म्हणून. यावेळी भाऊ इच्छा झाली का? नाही, मी त्यांना मेसेज केला, आदित्यजींना मी मेसेज केला, मी मोठा मेसेज पाठवला, त्यांनी एकदम छोट्यामध्ये रिप्लाय केला. काय होतं ते आता सर्वच गोष्टी बोलायच्या नसतात.